हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे सोयाबीन चिली। एकदम क्रिस्पी अशी बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे सोयाबीन घेतले आहे मी, कांदा, सिमला मिरची, कांद्याची पात आणि लसूण घेतले, बारीक चॉप करून घेतले मी लसूण, रेड चिली, सोया सॉस, विनेगर आणि शेजवान चटणी हे सर्व मी घेतलं आहे। आता आपण जे सोयाबीन आहे ना त्यात मी कोमट असं गरम पाणी टाकते, कारण ते लगेच भिजू शकतात आणि ते फुगून वरती येऊ शकतात। एक 10 मिनिटं मी ठेवून देते सोयाबीन भिजण्यासाठी। 10 मिनिटांमध्ये ते व्यवस्थित भिजून होतील। तुम्ही पाहू पण शकता ते आत्ताच हाताला मला एकदम सॉफ्ट असे लागतात, कारण गरम पाण्यामध्ये ना सोयाबीन पटकन भिजले जातात। तुम्ही बघू शकता, हे बघा, एक 5 मिनिटं मी पाण्यात ठेवले परत, आणि मी आता हाताने ते पूर्ण मी पिळून घेते। त्याच्यातलं पाणी जे आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, पूर्ण आपल्याला ते ड्राय करायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ते ड्राय करून घ्यायचे आहेत। आणि सोयाबीन चिली खूप छान लागते खायला, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत लागते। तुम्ही एकदा बघा ट्राय करून। आता आपण हे सोयाबीन एका बाउल मध्ये घेऊया। त्यामध्ये आपण आता स्टार्टिंगला आपण मीठ टाकूया। आधी मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे, कारण आपण जे सॉस टाकणार आहोत ना त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ असतंच। त्यानंतर आपण रेड चिली सॉस टाकणार आहोत, नंतर सोया सॉस, नंतर थोडंसं विनेगर टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये, आणि 1 चमचा शेजवान चटणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। एक पूर्ण भरून चमचा टाकायचा आहे, 2 थोडे थोडे टाकले तरी पण चालेल। आणि पूर्ण ते आपल्याला एकदम प्रॉपर मिक्स पण करायचं आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलंय मी थोडं चवीला, आणि आपण ते पूर्ण मिक्स करून घेऊया एकदम प्रॉपर असं। सगळे सॉस ना त्या सोयाबीनला लागले पाहिजेत, ती एक सॉसची टेस्ट यायला पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया कॉर्नफ्लॉवर। मी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि 1 वाटी मी मैद्याचं पीठ घेतलंय। आपल्याला हे बिना पाणी टाकता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, कारण सोयाबीन थोडेसे असे ओलसरच असतात, त्याच्यामुळे त्याला पाणी पूर्ण सुटतं। आणि नंतर आपल्याला थोडंसं पाणी आपल्याला फक्त ऍड करून ते मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, बिना पाणी टाकताच ते व्यवस्थित त्याचं मिक्स करून झाले ते। आता मी कलर साठी ना रेड चिली पावडर टाकते। थोडंसं रेड कलरचं छान वाटतात। थोडंसं पाणी ऍड केलं ना तर व्यवस्थित ते होऊन जातं। थोडंसंच टाकायचं पाणी आपल्याला, जास्त ऍड नाही करायचंय पाणी। अशा पद्धतीने आपल्याला रेडी करायचं आहे। आणि एक साइडला आपण कढई गरम करायला ठेवली होती, तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सोयाबीन आपल्याला त्याच्यामध्ये सोडायचे आहेत। स्टार्टिंगला आपल्याला गॅस हा मंद ह्याच्यावरच हे करायचं आहे, आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। नंतर थोडा गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे। तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर वाटतात, आणि कलर पण खूप छान आलाय। आणि हे असे फ्राय केलेले खायला सुद्धा खूप सुंदर आणि क्रिस्पी लागतात एकदम। आमच्याकडे तर करताच खात होते असंच, कारण खूप छान लागतात खायला, असे गरम गरम आणि एकदम कुरकुरीत असे क्रिस्पी असतात। अशा पद्धतीने मी बाकीचे जे सोयाबीन आहेत ना ते सुद्धा मी अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहे।
आता आपण एक कढई गरम करायला ठेवूया. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर आपल्याला सगळं करायचं आहे. त्यामध्ये आधी स्टार्टिंगला आपण जी बारीक चॉप केलेली लसूण होती ना ती आपल्याला आधी टाकायची आहे. सगळं हाय फ्लेमवरती करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एकच मिरची मी घेतले, कारण थोडं तिखट पण टाकले त्याच्यामध्ये, म्हणून एक मिरची आणि हा कांदा घेतला. कांदा बघा मी कशा प्रकारे त्याला मी चॉप केलंय, तुम्ही पाहू शकता. तसंच आपल्याला करायचं आहे. आणि हे सर्व कच्चच असतं. आपल्याला एक 2 ते 3 मिनिटच आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. ते सॉसचा जो हे आहे सुगंध तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकणार आहोत. नंतर आपण रेड चिली सॉस टाकूया. त्यानंतर आपण थोडंसं विनेगर टाकूया त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. शेजवान चटणी पण मी टाकले 1 चमचा. आता आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. आणि थोडं चवीला आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण सॉसमध्ये मीठ असतं, शेजवान चटणी सुद्धा मीठ असतं, म्हणून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. पूर्ण प्रॉपर एकदम मिक्स करून घेऊया. आपल्याला ह्या भाज्या काही शिजवायच्या नाही आहेत. फक्त 1-2 मिनटं आपल्याला ते फक्त फ्राय करून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे फक्त 2 मिनटं. आता ह्यानंतर जे ह्याचं पाणी होतं कॉर्नफ्लॉवरचं ते मी ॲड करते. तुम्हाला वाटेल की कॉर्नफ्लॉवरचं पाणी ते रेड कसं वाटलं, व्हाईट का नाही, कारण त्याच्यामध्ये ना थोडंसं शेजवान चटणी पडली होती, त्याच्यामुळे ते रेड वाटतंय. कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपण ॲड केलं, बघा किती ग्रेव्ही एकदम थिक झाली. आणि लगेच आपल्या त्याच्यामध्ये जे सोयाबीन आहे फ्राय केलेले ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी वरती कांद्याची जी पात ठेवली होती ती मी ह्याच्यामध्ये ॲड करणार. बघा आपलं सोयाबीन चिली किती छान आणि क्रिस्पी झालंय. स्वप्नील, सोयाबीन चिली. वाव, दिसते तर आहे क्रिस्पी. आपण टेस्ट करून बघूया कशी झाली. हा, टेस्ट करून बघ ना. क्रंची पण झाले आणि टेस्टी झाले. सेम हॉटेल सारखी. छान झाले ना. येस, थँक्यू.